तिकडे उरण नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपनं प्रचारासाठी चक्क उर्दू भाषेत पत्रक प्रसिद्ध केलंय आणि यावरून आता विरोधकांनी भाजपावर हल्लाबोल केलाय। उरण नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवार शोभा कोळी यांच्या प्रचारासाठी ही उर्दू पत्रकं छापण्यात आली आहेत। काय म्हणता मग जनाब असं ट्विट करत अंबादास दानवे यांनी भाजपला डिवचलंय। तो दानवेंनी काय ट्विट केले त्यावर एकदा नजर टाकूयात। काय म्हणता मग जनाब, देवेंद्र फडणवीस, मिया आणि एकनाथ शिंदे भाईजान, आशिष शेलार, अमित साटम, तुमचे दिल्लीवाले पातशाह खुश का? भारतीय जनता पार्टीची वृत्ती हेच उर्दूचं बॅनर समजा आम्ही केलं असतं, शिवसेनेने केलं असतं किंवा काँग्रेसने केलं असतं तर किती गजब झाला असता। म्हणून मी उपरोधाने केलेलं आहे की भारतीय जनता पार्टीने केलेलं उर्दू चालतं, पण एखाद्या वेळेस काँग्रेसने किंवा आम्ही शिवसेनेने केलेलं उर्दू काही चालत नाही। आणि म्हणून मताच्या लांगुल चालना पाहिजे, शेवटी तुम्ही सुद्धा उर्दूचा आधार घेताय। एकीकडे मुसलमानांना शिव्या घालायच्या, हिंदूंना मुसलमानांच्या विरोधात उभं करायचं, हिंदू खत्रे में असं स्वतःच सरकार असताना बोंबलायचं, आणि दुसरीकडे मुसलमानांची मतं मिळावी म्हणून उरणमध्ये उर्दूमध्ये पत्रकं छापायची। हे बीजेपीचं कट्टर हिंदुत्व, आणि याचा विचार आता जनतेने करणं आवश्यक आहे। कधी कधी जो मुस्लिम उमेदवार आम्ही उभा करतो, आता खरबीमध्ये मुस्लिम उमेदवार उभा केला, तो आपल्या धर्मामध्ये मुस्लिम समाजामध्ये प्रत्येकाला समजलं पाहिजे मी उमेदवार आहे, मी कमळाचा उमेदवार आहे। याकरता स्थानिक लेवलला तिथला जो उभा असलेला उमेदवार काही पत्रकं आपल्या मुस्लिम भाषेमध्ये उर्दू भाषेत छापतो, त्याला तुम्ही कसं मनाई कराल? तो उमेदवार आहे, त्या उमेदवारानं छापलं, त्यांची भाषा छापली, कोणाला भाषेवरनं त्या ठिकाणी थांबवता येत नाही ना। आणि त्यामुळे मला वाटतं तिथल्या उमेदवारांनी केलेला तो प्रचार आहे।